झिल यांच्या शेतामध्ये आलेलो आहे तर आणि यांच्याकडे निजूड सीडचं कोणतं बियाणं लागलेलं आहे आपल्याकडे? आशा 90 या वाणाची इथे लागवड झालेली आहे. किती पॉकेटची लागवड झाली आहे मंगेश भाऊ? 55 पॅकेट. 55 पॉकेटची लागवड झालेली आहे आशा 90 या वाणाची. आणि आज या प्लॉटला लगभग 105 दिवस पूर्ण कंप्लीट झाले. आणि दुसरी गोष्ट याची लागवड जी झालेली आहे 3 फूट बाय किती 1 फुट म्हणजे 9 इंच. हा 3 फूट बाय 9 इंचवर या प्लांटची लागवड पण केलेली आहे शेतकऱ्यांनी. आणि हिच्यावर 2दा PGRची पण फवारण्या झालेल्या आहे. तर आपण शेतकऱ्यांना विचारू की त्यांना या आशा वाणामध्ये काय म्हणजे असं चांगलं आढळलं का जेणेकरून येणाऱ्या पुढल्या शेतकऱ्यांनी ते बियाणं लावलेलं पाहिजे आणि त्यामध्ये काय काय चांगलं वाटलं. आपल्या या व्हरायटीमध्ये म्हणजे झाड हे मजबूत आहे, खोड मजबूत आहे. खोड मजबूत आहे जी. आणि बोन साईज 6 ते 7 ग्रॅमचा आहे. 6 ते 7 ग्रामचा बोन साईज आहे म्हणजे मोठा साईज मोठा आहे. मोठा साईज आहे. हा आणि पानं कमी आहे हिला, पानं कमी आहे त्यामुळे पातींना हवा लागते आणि बोंड लवकर तयार होतात. लवकर तयार होते. तर तुम्हाला कसं काय आढळलं तुम्ही काय की 55 पॉकेटची लागवड केलेली? मी पाहिलेली होती ही व्हेरायटी हा याच्या पहिले. ते पहिल्यांदाच लावलेली का याच्या अगोदर लावलेलं आहे? याच्या पहिले पण लावलेली आहे. पहिली पण पहिले लावलेली 5 पॅकेट लावली होती. हा. यावेळेस म्हणजे 5 पॉकेट लावले आणि 5 पॉकेट तुम्ही 55 पॉकेटवर 55 गेलेले. पॅकेट. तर तुम्हाला ही जी आशा वाहन आहे ती चांगलं वाटत आहे तुम्हाला आजच्या कंडिशनला. तर शेतकरी भावांना बघू शकता हे शेतकरी आहे यांनी गेल्या मागच्या वर्षी 5 पॉकेटची लागवड केलेली होती आणि यावर्षी 55 पॉकेटची लागवड केलेली आहे आणि 105 दिवसाचं पीक इथे रेडी होऊन म्हणजे तयार झालेलं आहे. आपण व्हिडिओ